वेळीप्रमाणे चिक्की विकताना दिसल्या, लोणावळ्याची चिक्की. लोणावळा म्हटलं की चिक्की आठवतेच. तुम्हाला कोणती चिक्की आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी फायनली पोहोचले पुण्यात. पुणे स्टेशनवर उतरल्यावर आता पुढचा प्रवास मेट्रोने, आणि ही आहे पुणे मेट्रो. खरं सांगू, पहिल्यांदा जो कोणी येईल ना त्याला काहीच समजत नाही. तिकीट कुठून काढायचं, कोणत्या बाजूने जायचं, कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायचं, कोणत्या प्लॅटफॉर्मवर उतरायचं. मलाही सुरुवातीला थोडा गोंधळ झाला, पण आत्ता जमायला लागले. जर तुम्हालाही पुणे मेट्रोबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर त्यावर वेगळा ब्लॉग घेऊन येणार आहे मी. मला जायचं होतं PMC, म्हणून मी PMCची मेट्रो पकडली आणि खरंच या मेट्रो स्टेशनला एक वेलकम मंडळी, शुभप्रभात सगळ्यांना. तुम्ही म्हणत असाल एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघाली. खरं सांगायचं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप एक्साइटिंग होता, कारण आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका अशा ठिकाणी जे पुण्यात असूनही खूप जणांना माहिती नाही आहे. आणि आजचा प्रवास फक्त प्रवास नाही आहे, तर पूर्ण दिवसाचा व्लॉग आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक भन्नाट जागा आणि मस्त खाऊही दाखवणार आहे. सकाळी सकाळी मी घरातून निघाल्याने ऑटो पकडून आले, आणि बघा हा आहे 3 हात नाका. सगळ्यांना 2च असतात बरं का, पण ह्या ठाण्याला मात्र 3 आहेत. पहिल्यांदा जेव्हा मी हे नाव ऐकलं होतं ना, तेव्हा हे ऐकून मला पण हसू झालं होतं. तुम्ही कधी आलात का या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पोहोचलो आहोत ठाणे स्टेशनला, आणि खरंच सकाळी वेळ असूनही एवढी गर्दी, सकाळची वेळ होती, एवढी गर्दी बघून वाटत नाही की अजून दिवस सुरू झाला आहे. कोणी ऑफिसला धावत होतं, कोणी कॉलेजला, कोणी गावाला निघालं होतं, तर कोणी लोक असूनही अजूनही स्टेशनवर निवांत झोपलेले दिसत होते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा, पण स्टेशनवरची धावपळ मात्र कायम एकसारखीच असते. सगळ्यात आधी माझं महत्त्वाचं काम केलं, तिकीट काढलं, कारण तिकीट नाही तर प्रवास नाही. तिकीट काढलं आणि लगेच वर जाऊन प्लॅटफॉर्म नंबर 5वर आले, कारण पुण्याची ट्रेन इथूनच येते. माझी ट्रेन 6:15ची होती, पण ती साधारण 7:30पर्यंत येते. मी मात्र जरा जास्तच लवकर आले होते. आता एवढा वेळ काय करणार, मग बघत बसले निवांत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तोंड बघत, ट्रेन बघत बसले, आणि थोडे व्हिडिओ शूट पण केलं. लोक तर माझ्या तोंडाकडेच बघत होते, ही काय करते असं. खरं सांगू, एकटी ट्रॅव्हल करताना थोडी भीती वाटतेच, पण त्याचबरोबर वेगळी मज्जाही असते. आणि बघा, बरोबर 7 वाजता आली वंदे भारत. किती सुंदर दिसते नाही ट्रेन. जर तुम्हालाही कधी पुण्याला किंवा कुठे पुढे जायचं असेल तर सकाळी 7 वाजता प्लॅटफॉर्म नंबर 5वर वंदे भारत येते. थोड्याच वेळात माझी ट्रेनही आली. तर तुम्ही म्हणाल तू कोणत्या ट्रेनने गेली? मी गेली इंटरसिटीने. मी पटकन लेडीज डब्यामध्ये जाऊन बसले. सुरुवातीला थोडी गर्दी होती, पण नंतर मज्जा आली. कर्जतला एक मजेशीर किस्सा झाला. काही ताई चढल्या ट्रेनमध्ये कर्जतमध्ये. त्यांना पुण्याला जायचं होतं, पण बसायला जागाच नव्हती. मग त्यांनी खूप सगळ्यांना भांडून जागा मिळवली, आणि शेवटी त्या बसल्या, आणि बसल्या. पण नंतर हे तर काय भारतीय रेल्वेमध्ये सगळं कॉमनच आहे. पण त्या बसल्या, पण त्यांना पुण्याला जायचं होतं. पण त्यांनी काय केलं, लोणावळा आला की त्या उतरल्या. आणि हे बघून मला हसायला खूप आलं. लोणावळा आलं की वातावरण बदलतं, थंडावा, डोंगर, हिरवळ, आणि तो सुंदर निसर्ग. त्या ताई उतरल्या आणि पूर्ण डब्बा एकदम रिकामा झाला होता, आणि मला मिळाली माझी फेवरेट विंडो सीट. मग काय, फोन काढला, व्हिडिओ शूट केले, मस्त थंडावा, केस उडत होते, आणि मी फक्त तो क्षण प्रत्येक क्षण एन्जॉय करत होते. बाहेरचं वातावरण इतकं छान झालं होतं की मला वाटलं जोरदार पाऊस पडणार, पण पावसाने तर काय, दिवसभर पावसाने काही दर्शनच दिलं नाही. आणि बघा, या आहेत लोणावळ्याच्या आजी. प्रत्येक वेळीप्रमाणे चिक्की विकताना दिसल्या, लोणावळ्याची चिक्की. लोणावळा म्हटलं की चिक्की आठवतेच. तुम्हाला कोणती चिक्की आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी फायनली पोहोचले पुण्यात. पुणे स्टेशनवर उतरल्यावर आता पुढचा प्रवास मेट्रोने, आणि ही आहे पुणे मेट्रो. खरं सांगू, पहिल्यांदा जो कोणी येईल ना त्याला काहीच समजत नाही. तिकीट कुठून काढायचं, कोणत्या बाजूने जायचं, कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायचं, कोणत्या प्लॅटफॉर्मवर उतरायचं. मलाही सुरुवातीला थोडा गोंधळ झाला, पण आत्ता जमायला लागले. जर तुम्हालाही पुणे मेट्रोबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर त्यावर वेगळा ब्लॉग घेऊन येणार आहे मी. मला जायचं होतं PMC, म्हणून मी PMCची मेट्रो पकडली, आणि खरंच या मेट्रो स्टेशनला एकदम वेगळाच रॉयल लुक आहे. बाहेरून बघितलं की एखादा महालच वाटतो. इतकं सुंदर स्टेशन मी पहिल्यांदाच पाहिलं. तिथून मी आले जंगली महाराज रोडवर, आणि म्हणजेच JM रोड. आणि आता आजच्या ब्लॉगमधला सगळ्यात खास भाग बघा, हे आहे पाताळेश्वर लेणी. पुण्याच्या अगदी मध्यभागी असलेलं, मग खूप
जणांच्या नजरेतून सुटलेलं एक सुंदर ठिकाण. इथे आल्यावर पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे शांतता. बाहेर एवढी ट्रॅफिक, एवढी गर्दी आणि आत आल्यावर एकदम शांत वातावरण. क्षणभर वाटतं आपण खरं शहरात आहेत का. हे मंदिर तब्बल 8व्या शतकात राष्ट्रकूट काळात एका अखंड दगडात कोरलं गेलं आहे. इतक्या वर्षापूर्वी ना मोठमोठी मशीन ना क्रेन, तरी एवढी सुंदर कलाकृती तयार केली. खरंच त्या काळच्या कारागिरांना सलाम. इथला गोलाकार नंदी मंडप, मोठमोठे दगडी खांब, लेणी आणि संपूर्ण वातावरण सगळंच मनाला वेगळा अनुभव देतं. जर तुम्हाला इतिहास आवडत असेल तर हे ठिकाण नक्की आवडेल. इथे भरपूर लोक फोटो काढायला येतात, फोटोग्राफी करायला येतात, प्री वेडिंग शूट करायला येतात, व्हिडिओग्राफी करायला येतात. सगळ्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला सुंदर गार्डनही आहे. म्हणून जर तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर इथे आरामात वेळ घालवू शकता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे एक मस्त खाऊगल्ली. इथे तुम्हाला खूप वेगवेगळे पदार्थ मिळतील. पूर्ण सगळं व्हेजच मिळेल बरं का. मी तर खाल्ला स्पंज डोसा आणि खरंच इतका सॉफ्ट आणि टेस्टी होता की अजून एक खावासा वाटत होता. जर तुम्ही पुण्याला आलात तर पाताळेश्वर लेणी आणि ही खाऊगल्ली दोन्ही अजिबात मिस करू नका. PMC पासून खूपच जवळ आहे. आणि हो, हे एक सिक्रेट सांगू का, या पाताळेश्वर लेणीच्या अगदी जवळ अजून एक सुंदर खास मंदिर आहे, पण ते मी मुद्दाम आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं नाही कारण त्याच्यावर पूर्ण वेगळा व्लॉग घेऊन येणार आहे. म्हणून नेक्स्ट व्लॉग अजिबात मिस करू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या एव्हरीडे अबोलीस ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही आधी पाताळेश्वर लेणीला गेला आहात का आणि पुण्यात अजून कोणती ठिकाणी मी एक्सप्लोर करावीत. बाय बाय मंडळी, बाय बाय.